प्रति सरकारचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती आहे आणि आज आम्ही संयुक्त जयंती समारोह समितीच्या वतीनं त्यांना या ठिकाणी सातारा शहरातील आमचे सर्व समाज बांधव नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। महापुरुषांच्या विचारांचा जागर करणं, त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणं हे कार्य घेऊन संयुक्त जयंती समारोह समिती काम करत आहे। खऱ्या अर्थानं प्रति सरकारच्या माध्यमातून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारतीय राज्यघटना दिली आणि भारतीय राज्यघटनेमध्ये आपला देश रिपब्लिक केला, आपण लोकशाही स्वीकारली आणि लोकांनी लोकांच्यासाठी स्थापन केलेलं राज्य या भारतामध्ये अस्तित्वात आलं। परंतु हा जो पश्चिम महाराष्ट्र आहे, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, या तिन्ही जिल्ह्याचा बालेकिल्ला हा प्रति सरकार होतो। म्हणजे 1942 मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या ठिकाणी क्रांतीची ठिणगी पेटली, क्रांतीची सुरुवात झाली आणि 1942 साली जवळपास 1500 गावांमध्ये प्रति सरकार हे काम करत होतं। म्हणजे इथल्या ब्रिटिशांना घाम फोडणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इथल्या बहुजनांना एकत्रित करून ब्रिटिशांविरुद्ध झुंज दिली आणि जवळपास 1500 गावांमध्ये प्रति सरकारचं काम सुरू केलं। प्रति सरकार म्हणजे काय, तर जे प्रति सरकार आहे हे लोकांचं सरकार होतं। लोकांची न्यायालय होती, लोकांची पोलीस कार्यालय होती, लोकांची टपाल कार्यालय होती आणि लोकच लोकांच्या निधी संकलित करत होते, चलनी नोटा लोक तयार करत होते। आणि हा जो काळ आहे, हा काळ आपण पाहू शकतो, आपल्या अंगावर शहारा येणारा काळ आहे की ज्या काळामध्ये या भारतामध्ये इंग्रजांनी गुलामी आपल्या 150 वर्ष या भारतावर आपल्याला केली। त्या काळामध्ये इथं ठिणगी पेटली आणि प्रति सरकारच्या निमित्तानं क्रांतिसिंह नाना पाटलांनी या पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्रांतीची सुरुवात केली आणि स्वातंत्र्यापूर्वी या ठिकाणी आपण पाहू शकतो की माणसांनी स्वातंत्र्याचा आनंद घेतला। हा जो कार्यकाळ आहे, या कार्यकाळामध्ये बहुजन समाजामध्ये जे असणारे लढवय्ये कार्यकर्ते होते, जे विविध समाजामधील घटक होते, या सर्वांना एकत्रित करून कुठलीही जातीयता न पाळता, कुठलीही धर्मांधता न पाळता सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रति सरकारची स्थापना केली। इथली सावकारशाही मोडली, शेतकऱ्यांसाठी